तर आजचा बेस्टचा संप हा अनधिकृत आहे असं प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे। गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून बेस्ट बसेसवर दगडफेक केली गेली। मुंबईकरांना वेठीस धरणं हे योग्य नाही असं प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे। मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणार असा इशारा प्रसाद लाड यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना दिला। खरं तर हा बेस्ट संप पूर्णपणे अनधिकृत आहे। बेस्टमध्ये ज्या दोन मोठ्या युनियन आहेत त्यापैकी एक श्रमिक उत्कर्ष सभेचा स्वतः मी अध्यक्ष आहे। दुसरी जे बेस्ट कामगार संघटना आहे त्याच्यामध्ये शशांक रावजी शरदरावांचे चिरंजीव हे अध्यक्ष आहेत आणि 90% BSTचे ओरिजिनल कर्मचारी आमच्याबरोबर आहे। ही ज्या पद्धतीमध्ये संप केला गेला, ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल ज्या बसेस आहेत त्यांचा संप केला गेला आहे। लोकांना धारेवर धरण्याचं काम आहे। मला वाटतं उभाटा आणि कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या काही युनियनच्या माध्यमातून हे केलं जातं। हे मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या कॉन्ट्रॅक्च्युअल बस टर्मिनेट करून तात्काळ BST कर्मचारी त्या बसेसवरती घेतले पाहिजेत आणि अशा प्रकारची ब्लॅकमेलिंग मुंबईकरांना वेठीस धरण्याचं जे काम करत आहेत ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे। ज्या ज्या संघटनांनी अशा प्रकारे मुंबईकरांना वेठीस धरण्याचं काम केलं, ज्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारची कृत्य केली त्यांच्यावरती मेस्मा लावला पाहिजे। आता ही दडपशाही आहे। ते जे प्रसाद लाड आहेत ना, ते म्हणाले होते ना की बघा बोलतो ते लक्षात घ्या। त्यामुळे आपल्याला सडेतोड उत्तर द्यायचं आहे। मी काय घाबरत नाही, मला अटक केली तरी चालेल, मी जेलमध्ये बसायला पण तयार आहे, पण कामगारांचे प्रश्न सोडवल्याशिवाय माघार नाही।